जागतिक अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ॲटॉमिस मोहिमेत तालुक्यातील आसनगाव येथील एन.जे. बेलवले पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपली मोहोर उमटवली असून नासाच्या या मोहिमेद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांची नावे एका मायक्रोचिपद्वारे प्रत्यक्ष चंद्राच्या कक्षेत पाठवली जाणार असल्याची माहिती विद्यालयीन प्रशासनाने दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी आणि खगोलशास्त्राबद्दल कुतूहल निर्माण व्हावे यासाठी शाळेने नासाच्या उपक्रमात सहभाग नोंदवला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची नावांची नोंदणी नासाच्या अधिकृत पोर्टलवर करण्यात आली असून त्यांना नासाकडून अधिकृत बोर्डिंग पासेस देखील मिळाले आहेत. नासाच्या ॲटॉमिस मोहिमेअंतर्गत आरोहन हे अंतराळ यान चंद्राला प्रदक्षिणा घालणार आहे. याच यानामध्ये एक विशेष फ्लॅश ड्राईव्ह असेल ज्यावर या विद्यार्थ्यांची नावे साठवलेली असतील. आसनगावसारख्या ग्रामीण भागातील शाळेचे नाव जागतिक पातळीवर पोचल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान मिळावे यासाठी एन.जे. बेलोली पब्लिक स्कूल नेहमीच अग्रेसर असते. मंगळवारी शाळेत या बोर्डिंग पासेसचे वितरण करण्यात आले तेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास पाहायला मिळाला. भविष्यात हेच विद्यार्थी अंतराळवीर बनून देशाचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला आणि कल्पकतेला आकाशाची मर्यादा नसावी हाच आमचा उद्देश आहे. नासाच्या मोहिमेत आमचे नाव जोडले जाणे ही शाळेसाठी आणि संपूर्ण शहापूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल असे मुख्याध्यापकांनी सांगितले. विद्यार्थ्यांना या बालवयात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थान, अंतराळवीर आणि गुरुत्वाकर्षण विरहित जीवन याबद्दल माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम आम्ही राबवला. मुलांच्या डोळ्यात आज एक नवीन चमक दिसत आहे अशा भावना विज्ञान विभाग प्रमुख यांनी व्यक्त केल्या. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. नमस्कार, मी एन.जे. बेलवले पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आसनगावची मुख्याध्यापिका. आमची शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी शाळा आहे. आमची एन.जे. बेलवले शाळा ही शहापूरमध्ये उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आम्ही ते वाव दिली जाते आणि हे उपक्रम घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि अजून कार्य करण्याची किंवा अजून चांगलं काम करण्याची त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण केली जाते. यामध्ये आमचे शिक्षक जे आहेत ते विद्यार्थ्यांना नुसते अध्यापन करत नसून तर त्यांना चांगल्या प्रकारच्या अगदी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे त्यांना त्यांचं मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना सोप्या पद्धतीने शिक्षण देऊन त्यांना पुढे नेण्याचं काम करत असतात. तसेच यामध्ये आमचे सर्व शिक्षक, संस्थेचे संस्थापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग यांचं देखील मोठं सहकार्य आहे. आम्ही जे काही हे आता काम करत आहोत आणि यापुढे देखील भविष्यात असंच काम करून आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या उंच शिखरावर नेण्याचा प्रयत्न करत राहू. धन्यवाद. या उपक्रमामध्ये आम्ही स्पेस लाईफ कशी असते, तिथले लाईफ स्टेशन कसं आहे हे मुलांना कळणे महत्त्वाचे होते आणि त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला नवीन पंख फुटतील हा उद्देश होता. तर या उपक्रमामुळे मुलांच्या मनामध्ये मीही अंतराळवीर होऊ शकतो अशी सकारात्मक भावना निर्माण झाली आणि हीच या उपक्रमाची पावती आहे. धन्यवाद. We are proud students of N.J. Belole Public School and Junior College, Asangav, Taluka Shahpur District, Thane. My name is Dhanush. I am going to space with NASA. I am proud to be the part of this mission. My dream is flying around the moon. Today I feel like a space explorer. NASA is carrying our name to the moon. This is a big moment for me. I believe in my dreams. One day I will visit space. My journey to the star has started. This is just the beginning. I am ready to aim high. We are future astronauts. Nothing is impossible. I will keep dreaming big. The moon is calling us. This makes me feel confident. I am excited for this mission. I am reaching for the stars. Hard work makes dreams real. I am proud to respect my school. This is my proud moment. I believe I can achieve anything. I am thankful to this opportunity. Our names will travel around the moon. My future is bright. The sky is not a limit. We are the stars of tomorrow.